आत्मसंरक्षणासाठी प्रथम स्वतःला सक्षम बनवा. स्वसंरक्षण हे स्वतःविषयी असलेल्या जागरूकतेने सुरू होते आणि जागरूकता स्वतःच्या भौतिक शरीराच्या सुरक्षिततेचा विचार केल्यावरच सुरू होते. आजकाल बलात्काराच्या घटना ऐकल्यावर सगळेच स्वसंरक्षणाविषयी बोलत आहेत, पण तो तर बाह्य धोका आहे. प्रथम आपल्याला अंतर्गत शत्रूंशी लढण्यासाठी पुरेसे सामर्थ्यवान बनले पाहिजे. आपल्याला ह्या अंतर्गत शत्रूंपासूनही संरक्षण केले पाहिजे. कोण आहेत हे नेमके अंतर्गत शत्रू? मानसिक शारीरिक आजार आणि त्यामुळे उद्भवणारे ताणतणाव, नकारात्मक विचार इत्यादी. निरोगी शरीरात निरोगी मन वास करते हे तर अनेकदा आपण ऐकलेच आहे. एक मजबूत निरोगी शरीर केवळ बाहेरील संकटांपासूनच आपले रक्षण करत नाही, तर आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा बळकट बनवते. त्यामुळेच बळकट शरीर हे केवळ शारीरिक सामर्थ्यापुरतेच मर्यादित नसून ते मानसिक, भावनिक आणि सामाजिक सुरक्षितता या सर्व घटकांना कारणीभूत ठरते. हाय गर्ल्स, किंवा मुलींना स्वसंरक्षणाकरता कुठची तरी मार्शल आर्ट शिकण्याची गरज आहे. सेल्फ डिफेन्स सिच्युएशन मध्ये मार्शल आर्टचे रूल काही नसतात. तिथे तुम्ही अपोनंट समोर स्क्वेअर होणार नाही आहात, थांबून थांबून पंच मारणार नाही आहात, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथे रेफरी नसतो आणि फक्त एका अपोनंटशी लढत नसतात, आजूबाजूला आणखी 3-4 लोक असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही तुमची वेपन्स, हात, एल्बोज, गुडघे, डोकं काही वापरून समोरच्यावर जितक्या ताकदीने हल्ला करताय तेवढा करायचा असेल. पंच करता मनगट आणि नकल्स खूप मजबूत करावी लागतात. त्यामुळे रिअल लाईफ सिच्युएशन मध्ये मी ओपन हँड स्ट्राईक रिकमेंड करतो. परत एक त्याहीपेक्षा दमदार वेपन आहे तुमचा एल्बो. वेळ पडली तर तुमचं डोकं वापरायचं आणि गुडघा आहेच. अगदीच काही जमत नसेल तर काय करायचं कळलं ना? चावा. कुठे कुठे स्ट्राईक करताय हे इम्पॉर्टंट आहे. आम्ही सेंटर लाईन थिअरी वापरतो. डोळे, नाक, हनवटी, थ्रोट, स्टर्नम आणि ऑफकोर्स इथे मारामारी करताना तुम्हाला कुठच्या एका स्टाईलवर अवलंबून राहायचं नाहीये. वेळ पडली तर समोरच्याला चोक पण करता आलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, टाइम लिमिट नाहीये, राऊंड्स नाहीये आणि तुम्ही हरण्या जिंकण्याकरता मारामारी करत नाही आहात, तर समोरच्याला पुरेशी इजा करून सिच्युएशन पासून निघून जायचं प्रयत्न. सर, मी काय म्हणते, मला कामात बेस्ट असते, माझ्या जेवणाबद्दल कसं काय करू शकतो? फार छान आणि सोपा प्रश्न विचारलाय. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही मुलींनी आहारात भेळसाळ करायची नाहीये आणि जेवणाच्या वेळा पाळायचा प्रयत्न करायचा. आणि हे फार फार सोपं आहे. काय करायचं तर आपल्या आहारामध्ये, आणि हे सगळं मी तुला सांगणार आहे ते आपल्या आयुर्वेद, निसर्गोपचार आणि योगाच्या माझ्या नॉलेजनुसार सांगणार आहे. आहारात एक पान असावं, पण ते पान खायचं असू शकतं
किचन मध्ये मिळतं ते असू शकतं. हे काकूचं पान आहे कडुलिंब. किंवा देवाला वाहते ते पान. तुळशी आहे, बेल आहे. का ते मी नंतर समजावून सांगतो. त्याच्यानंतर जेवणामध्ये एखादं फळ असायला पाहिजे. सफरचंद महाग आहे, पण केळं पण चालू शकते. जेवणामध्ये कोशिंबिरी असतात का गं तुम्ही? गाजर, काकडी, टोमॅटो या गोष्टी आपल्या जेवणामध्ये गरजेच्या आहेत. त्याच्यानंतर पालेभाज्या. आपण सगळे उशिवाले जेवण जेवतो. पालेभाज्या हिरव्या, लाल, वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणामध्ये असू शकतात. फळभाज्या पण मिसिंग आहे. ती कुठची आहे? आणखी फळभाज्यांची नावं सांग. या फळभाज्या असण्याचा प्रयत्न कर. त्याच्यानंतर सगळ्यांच्या शरीराला प्रोटीनची गरज असते. जर मांसाहारी असशील तर कमीत कमी अंडी तर खाऊ शकते. चिकन आहे आपल्याकडे, मासे आहेत, आपण ते खाऊ शकतो. शाकाहारी असशील तर पनीर आहे. हे कशा करता पितो आपण? दूध कॅल्शियम करता, बरोबर. एखादा ग्लास दूध इथे तिथे होऊ शकतं. आणि आपला आहार खूप शुष्क आहे, ड्राय, सुका आहे. त्यामुळे मी माझ्या सगळ्या क्लायंट्सना जेवणात तूप ऍड करायला सांगतो. हे सगळं झालं, हा कच्चा आहार झाला. त्याच्यानंतर आपली जेवणाची प्लेट जे का असेल घरचं शिजवलेलं चौरस आहार घ्यायचा आहे. आणि इथे एक वेगळी गोष्ट मी सांगते की दही, जे खास पोटाच्या आरोग्याकरता आहे. 2 भाज्या, डाळ, परत नॉनव्हेज, व्हेज, प्रोटीन, चपाती, भाजी. मध्यवेळी भूक लागली तर काय खातोस? असे वडापाव वगैरे त्यांना. त्यापेक्षा मी सांगेन की चणे शेंगदाणे किंवा परवडत असेल तर ड्रायफ्रूटची एक छोटी डबी स्वतःबरोबर ठेवायची आहे. आणि हे एवढं सगळं करणं म्हणजे एक सुरुवात आहे. तिथून जर का तुला अजून आहाराविषयी शिकायचं असेल तर आपण आपल्या पुढच्या सेशनमध्ये आता तुमचा आवडता विषय स्ट्रेंथ ट्रेनिंग, ज्याच्याकरता मला ओळखलं जातं स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. सर्वात प्रथम स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणजे काय ते आपण समजून घेऊया. सो व्हॉट इज स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग? फार सिंपल भाषेत बोलायचं तर लिफ्ट, लोड अँड कॅरी. What is mobility? Is लावून, वाकून, बसून, उठून आपली कामं करायची. स्ट्रेंथ ट्रेनिंग करता माझा सगळ्यात पहिला कार्डिनल रूल आहे की तुम्ही हे आउटडोर या हवेत मोकळ्या जागेत करा. सूर्यप्रकाशाचा आस्वाद घ्या आणि करा. फार जास्त इक्विपमेंटची गरज नाहीये. एखादं डंबेलची पॅड असली तरी खूप आहे. कुठचे एक्सरसाइज करायचे हे जर का मला विचाराल तर मी 3 एक्सरसाइजेस आज तुम्हाला रिकमेंडेशन म्हणून देणार. किंवा प्रेस, सिंगल लेग डेडलिफ्ट. कार्डिओ करता सिंपल फंडा.
आणि तुम्हाला जिम किंवा डंबेल किंवा आणखी काय इक्विपमेंटची पण गरज नाहीये इथे. तुम्ही तुमचं बॉडी वेट वापरून पण एक्सरसाइज करू शकता. लंजेस, पुशअप, जमत नसतील तर नी पुशअप, जोर, स्क्वॉट झाला, पुश झाला, पुलिंग करता. जे तुम्हा मुलींना कठीण वाटतं पण कुठेतरी सुरुवात करायची आहे. ऑस्ट्रेलियन पुलअप्स किंवा बॉडी वेट रोज. आउटडोर एक्सरसाइज करण्याचा फायदा हा आहे की तुम्ही पंचमहाभूतांबरोबर कनेक्ट होत असतात. ग्राउंड, अर्थ, स्काय, सनलाइट, एअर, स्पेस. पण आजच्या काळामध्ये तुमचा मोबाईल काही तास स्विच ऑफ ठेवणं हेच मेडिटेशन. मोकळा श्वास घेता येणं पूर्ण हेच प्राणायाम आहे. आणि आपल्या हातातलं काम माइंडफुली करणं म्हणजेच योगासन होऊ शकतं. आज तुम्हाला कुठून तरी सुरुवात करण्याकरता मी 3 आसनं शिकवतोय. त्यातलं पहिलं आहे वज्रासन. वज्रासन का तर दिवसातून कधीही करता येण्यासारखं आसन, अगदी भरल्या पोटी पण. आणि प्राणायाम आणि मेडिटेशन प्रॅक्टिस करता हे आसन जास्त शिकावं. दुसरं आसन आपण ट्राय करायचंय, त्याला हनुमंतासन म्हणतो. या आसनाचा विशेष फायदा आहे की याच्यामुळे तुमची एकाग्रता वाढते आणि पायाच्या पावलांना आणि चवड्यांना जो व्यायाम होतोय त्यामुळे तुमची एकंदरीत ऊर्जा वाढते. आणि तिसरं आसन मी सांगतोय सुखासन. पण तुमच्यामधल्या किती जणांना पद्मासन जमेल झेपेल माहिती नाहीये. त्याच्यामध्ये बाकी कुठच्याही मुद्रा न करता अंजली मुद्रा म्हणजे आपल्याला जे काय हवंय ते आणि त्याला जे काय द्यायचंय ते मागण्याकरता आणि रिसीव करण्याकरता आपण अंजली मुद्रेत येऊन डोळे मिटायचे आणि इथून पुढे आपण आपली मेडिटेशन प्रॅक्टिस चालू करू शकतो. आता आणखी एक गंभीर विषय, प्राणायाम. खरं तर आपण श्वास 24 तास घेत असतो. श्वास थांबला की आपण संपतो. तर बाकीची प्राणायाम प्रॅक्टिसेस जे आपण नंतर डिस्कस करू त्याच्या आधी तुम्ही जिथे असाल तिथे स्वतःच्या श्वासाविषयी अवेअरनेस पैदा करायचा. सिंपल प्रोसेस आहे. जिथे असाल तिथे करायचंय. जेव्हा केव्हा संधी मिळेल तेव्हा करायची. डोळे मिटा, जीभ टाळूला लावा, दात आणि ओठ बंद करा. आणि नाकाने दीर्घ श्वास घ्या. फक्त तो श्वास फील करा. योगासन म्हणजे कठीण कठीण आसनांची सारखाच नाही, तर इट इज अ वे ऑफ लाईफ. जीवन जगण्याची कला किंवा मार्ग.